फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण येताना सध्या बघायला मिळत आहे। कारण मृत महिला डॉक्टरनं प्रशांत बनकरला लग्नाची मागणी घातलेली होती। आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीनं पुढारी न्यूजला बोलताना ही माहिती दिली आहे। प्रशांत बनकरनं लग्नास नकार दिल्यानंतर विषय तिथेच संपला होता असंही तिचं म्हणणं सध्या समोर येत आहे। मागच्या महिन्यामध्ये 8-10 दिवस तब्येत ठीक नव्हती, त्यावेळेस तो इथं आला होता। आज मला वाटतं 8 दिवस राहिला होता। त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती। तेव्हा त्यांची जरा ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला, बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं, लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं। ते आहे सगळं आमच्याकडं। त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं, मॅडम असं नाही, म्हणजे रिलेशन आपले ही आहे, आम्ही क्लोज मानतो, असं नाही, असं माझ्या मनात काय नाही। त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती। त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं, म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हता अजिबात। मुलीसारखा तिला जीव लावला। ही गोष्ट तुम्ही तिच्या आई वडिलांना विचारा। ते इथं आल्यानंतर ना देवाला सुद्धा नेलं होतं तिच्या आई वडिलांना, माझ्या आई वडिलांनी राहिले होते, त्यांचा पाहुणचार सुद्धा केला होता। ही गोष्ट लांबची नाही, ह्या महिन्यातलीच आहे, सगळं केलं होतं। मला एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेस माझा भाऊ जर तिला मानसिक छळ करत होता तर मग ती आई वडिलांना तर सांगतच, मुलगी म्हणलं ठीक आहे, नाही सांगितलं ती एवढी क्लोजली नसती ना। आणि शेवट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत जर एखादी म्हणजे मी मुलगी, मला जर ह्या घरातला मुलगा टॉर्चर करतोय, ती डॉक्टर आहे असं बी नाही, आपल्यापेक्षा ती डॉक्टर आहे, तिला जरा तरी नॉलेज होतं ना, ती कसं काय मग म्हणजे फॅमिलीत मिक्स झाली, काय तो इग्नोर करत तरी का गेली, असं फोटो काढलं तर जर एखादा मुलगा एका मुलीला जर मानसिक त्रास देतोय, ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाच्या पाठीमागे जाईल? मला एवढंच विचारायचं सगळ्यांना। त्याला कॉल करत होती, तो म्हणाला तुम्ही मला एवढे कॉल करताय, मी गाडी चालवते, तुम्ही मला खूप म्हणजे ती म्हणली तुम्हाला माझी काळजीच नाही, मी माझे एवढे प्रॉब्लेम सांगते। तो तिला एवढं सुद्धा म्हणाला की मॅडम तुमचे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, मी आता बाहेर आहे, आपण घरी आलो ना, आई नाना आपण म्हणजे तुमचं जे टेन्शन आहे ते सांगा। नाही मग ती असं खूप मेंटली टॉर्चर करायची, सारखे कॉल करत होती। एवढी डिटेल आता माहित नाही मला, पण ती सगळी आम्ही दिलेली, ते तुम्हाला माहिती होईल नंतर ना।